बीडचा राजा म्हणून ओळख असलेल्या बीडमधील न्यू गणेश मंडळाकडून यावर्षी एक अनोखा देखावा सादर करण्यात आला आहे। यामध्ये तमिळनाडू या ठिकाणी स्थित असलेल्या 4 धामापैकी एक असलेलं धाम आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं रामेश्वराचं हुबेहूब मंदिर बीडच्या पेठभीड भागामध्ये उभारण्यात आलं आहे। तुम्ही पाहू शकता हा देखावा आहे आणि या देखाव्याची ही कला रामेश्वर मंदिराची ही कलाकृती आहे। अगदी हुबेहूब ही कलाकृती या ठिकाणी या गणेश मंडळाच्या वतीने साकार करण्यात आलेली आहे आणि हाच देखावा पाहण्यासाठी आणि गणेशाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बीड शहरातील गणेश भक्त आहेत ते या ठिकाणी गर्दी करत आहेत। आपण पाहू शकतो की संध्याकाळच्या वेळी हा देखावा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात बीडकर गर्दी करतात, बीडमधील गणेश भक्त गर्दी करतात आणि ज्या तमिळनाडूमध्ये हे रामेश्वराचं मंदिर आहे, 4 धामापैकी एक धाम आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून रामेश्वर मंदिर ओळखलं जातं आणि त्याच मंदिराचा हा देखावा आपण या ठिकाणी पाहू शकतो। हुबेहूब त्या मंदिराची जी प्रतिकृती आहे ती या ठिकाणी साकार करण्यात आली आहे। गणेश मंडळाचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, जाणून घेऊयात की नेमका काय संकल्पना आहे देखाव्यामागची। सर, बीडचा राजा म्हणून ओळख असलेला न्यू गणेश मित्र मंडळाचा हा 71वं वर्ष आहे। दरवर्षी आम्ही विविध प्रकारचे धाम किंवा धार्मिक मंदिराचे देखावे सादर करतो। ह्याच्या अगोदर आम्ही तिरुपती बालाजी, केदारनाथ, वैष्णोदेवी, अमरनाथ असे विविध देखावे सादर केलेले आहेत। यावर्षी आम्ही आपल्यासमोर सादर केलेलं आहे रामेश्वरम मंदिर, ज्या शिवलिंगाची स्थापना स्वतः भगवान श्रीरामनी रामसेतू निर्माण करण्याच्या अगोदर केलेली आहे। त्या रामेश्वरम ज्योतिर्लिंगाचे दर्शन आम्ही इथं करवतो आहोत। साक्षात रामेश्वरम मंदिराचं पूर्ण सेटअप आम्ही इथं तयार केलेलं आहे। जवळपास 120 फुटाचा कॅरिडोर आहे, आतमध्ये 24 बाय 30च्या भव्य गाभारा केलेला आहे आणि या मंदिराची उंची जवळपास 48 फूटपर्यंत आम्ही घेतलेली आहे। बाहेर एक कमान आहे, पूर्ण हा बाहेरच्या 150 बाय 60मध्ये आम्ही हा मंदिर उभा केलेला आहे। जवळपास 1.5 महिन्यापासून मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि संभाजीनगरमधील काही कलाकार असे मिळून आम्ही हे मंदिराचा देखावा तयार केलेला आहे। सर, बीडकर दरवर्षी आम्हाला उदंड प्रतिसाद देतात, दरवर्षी आम्हाला जे प्रचंड प्रोत्साहन देतात, त्याच्यामुळेच आम्हाला असं भव्य दिव्य मंदिर उभा करण्याचं प्रेरणा येते। आज आपण पाहू शकता तिथं भव्य दिव्य म्हणजे जवळपास अर्धा 1 तास लाईनमध्ये लागून बीडकर याचे दर्शन घेत आहेत। याच्यावरूनच आपल्याला कळेल की बीड सरांनी आमच्या मंडळावर आणि आमच्या देखाव्यावर किती प्रेम केलं आहे। निश्चितच आपण पाहिलं की रामेश्वरमची ही प्रतिकृती आहे। जेव्हा रावणानं सीतेचं अपहरण केलं तेव्हा सेतू बांधण्यात आला सीतेला लंकेतून परत आणण्यासाठी आणि त्यापूर्वी प्रभू रामचंद्रानं रामेश्वरम या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली आणि त्याच मंदिराचा देखावा या न्यू गणेश मंडळाच्या वतीने या ठिकाणी साकार करण्यात आला आहे। कॅमेरामन मुकुंदसह मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, बीड।